पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत आणि गिरीश महाजनांच्या स्वागताला भाजपचे नगरसेवक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। JCBच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यासोबतच त्यांच्या स्वागताला नाशिकचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। बॅनर जे आहेत ते गिरीश महाजन यांच्या नावाचे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। अनेक वर्षांनंतर म्हणजे जवळपास 1.5 वर्षांनंतर गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की सगळ्या महिला नगरसेविका असतील सगळे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी तयार आहेत। 1.5 वर्षांनंतर महाजनांना पालकमंत्रीपद मिळाले, काय नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे? मागच्या कुंभमेळ्यामध्ये गिरीश भाऊ स्वतः पालकमंत्री होते आणि संपूर्ण देशाने बघितलं का अत्यंत सक्सेसफुल असा कुंभमेळा गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली झाला आणि संपूर्ण नाशिककरांचे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की या कुंभमेळ्यात सुद्धा गिरीश भाऊ सारखे पालकमंत्री असावेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आज पूर्ण झालेली इच्छा। आगामी काळात कुंभमेळा आहे, चालना मिळेल, गती मिळेल शहराच्या विकासाला? निश्चितपणाने गिरीश भाऊ महाजनांचं जे कार्य आहे ते निश्चितपणाने कौतुक करण्यासारखं आहे। गेल्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी जे अप्रतिम नियोजन केलं त्या नियोजनामुळे कुंभमेळा सक्सेसफुल झाला आणि त्याच नियोजनामुळे आजचा पालकमंत्री म्हणून त्यांची आज घोषणा झाली। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणाने येणारा कुंभमेळा सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही। महिला पदाधिकाऱ्यांच्या काय भावना? आज नक्कीच आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। मागचा कुंभमेळा गिरीश भाऊंनी यशस्वी केला होता आणि आत्ताच गिरीश भाऊंची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे। आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा क्षण आहे। कुंभमेळ्याबरोबर शहरातले इतर कामं होतील असं वाटतं? गिरीश भाऊ आणि परत काय पाहू असा चेहरा मोहरा बदलून टाकणारे नेतृत्व भाऊ आहेत। बरं, काय सांगाल? काही नाही, आम्हाला आज मनापासून खूप आनंद झाला आहे आणि नक्कीच जी नाशिककरांची नाराजगी ती लवकरच दूर होईल आणि ह्या वर्षीचा सिंहस्थ खरंच खूप जोरदार होईल आणि सगळ्यांची कामं नक्कीच होतील एवढीच अपेक्षा। तुमच्या प्रभागात कुंभमेळा होतोय, काय नेमकी परिस्थिती? आमच्या प्रभागामध्ये पंचवटीमध्ये येणारा कुंभमेळा आहे आणि आपलं गिरीश भाऊ पालकमंत्री झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करल आणि नाशिक आमच्या प्रभागामधील जे काही कामं असतील ते नक्कीच होणार आहे। आता स्वागत जोरदार होत आहे आज? हो, नक्कीच स्वागत जोरदार होते। ज्याप्रमाणे मागचा कुंभमेळा हा काटेकोर नियमबद्ध होता तो होण्यासाठीच गिरीश भाऊंना पालकमंत्री पद दिलेलं आहे, कारण ती पुन्हा एकदा आपल्याला करून दाखवायचं। सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघतोय की या नगरसेवकांकडून गिरीश महाजन यांच्या स्वागताची तयारी आहे, काय तयारी नाही? तयारी अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण झालं आहे। शहराला जी प्रतीक्षा होती की पालकमंत्री गिरीश भाऊ महाजनांसारखे कार्यक्षम मंत्री आपल्याला लाभले आहेत, तर नक्कीच ही प्रतीक्षा आपली सर्वांची प्रतीक्षा संपली आहे सगळ्यांची। आज आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे, कारण की मागच्या कुंभमेळ्यामध्ये 12 तास पाण्यामध्ये उभं राहून गिरीश भाऊंनी जो कुंभमेळा यशस्वी केला आहे ते संपूर्ण नाशिक नाही तर संपूर्ण देशाने बघितलेलं आहे आणि आज परत कुंभमेळ्याच्याच पार्श्वभूमीवर गिरीश भाऊंचं पालकमंत्रीपद घोषित झालं, त्यामुळं एक सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्सवपूर्ण वातावरण। अण्णा, स्थायी समिती सभापती होते तुम्ही, आता शहराच्या विकासाची काम होतील असं वाटतं? 100% आणि खरं गिरीश भाऊ जेव्हा कुंभमंत्री झाले तेव्हाच व्हायला पाहिजे होतं, कारण की गल्लीमध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे। ते पालकमंत्री होतेच, ते आता उशिरा ते डिक्लेअर झालं पण सर्वांना आनंद झालेला। बरं, कुंभमेळा मंत्री होते आता पालकमंत्री झालेले आहेत, काय भावना? गिरीश भाऊ महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झालेत। आपल्याला माहिती आहे येणाऱ्या काळात कुंभमेळा आहे, मागच्याही कुंभमेळ्यात त्यांनी पालकत्व पार पाडलं होतं आणि येणाऱ्या काळात देखील ते अत्यंत मजबूतीने आणि ताकदीने पालकमंत्रीपद पार पाडतील, आम्हाला अशी आशा आहे। ढोल ताशांच्या गजरात गिरीश महाजन यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। बॅनर लावण्यात आलेले आहेत, JCBच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे, त्यामुळे गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।